उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक तरुण उफाळलेल्या नदीत खांद्यावर रेशनचं पोतं घेऊन नदी पार करताना दिसतोय। चमोली जिल्ह्यातील दशोली आणि नंदानगर विकास खंडाला जोडणाऱ्या मिमराणी सकंड एकडी गावातील नागरिक अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाची मागणी करतायत। पावसाळ्यात नदीला पूर येतो आणि गावांचा संपर्क तुटतो, त्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते। तर प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील उपाययोजना करण्यात येत नसल्याची खंत तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे। उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये एका युवकाचा जीवघेणा स्टंट समोर आलाय। नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडलाय। संबंधित युवक कारची स्टीअरिंग सोडून थेट कारच्या छतावर बसून रील तयार करत होता। या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्याचा हा धोकादायक प्रकार एखाद्या अपघातास कारणीभूत ठरू शकला असता, त्यामुळे पोलिसांनी देखील व्हिडिओची दखल घेऊन आता तपास सुरू केला आहे। प्रयागराजमध्ये यमुना नदीत मृत मगर आढळली आहे। गंगा यमुनेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे किल्ला घाटावर मृत मगर आढळली। मगर दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला असता मगर मृत असल्याचं कळलं। पाण्याच्या प्रवाहामुळे मगरीचा मृतदेह किनाऱ्यावर आल्याची शक्यता आहे। पोलिसांनी मृत मगर ताब्यात घेतली असून नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात टोमॅटोनं भरलेला ट्रक उलटलाय। ट्रक अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर लखनपुरा परिसरात रस्त्यावर विखुरलेले टोमॅटो उचलण्यासाठी मात्र नागरिकांनी मोठी गर्दी केली। यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल होताच नागरिकांनी टोमॅटो फेकून पळ काढल्याचं देखील पाहायला मिळालं। तेलंगणाच्या धुलपेटमध्ये गांजाच्या तस्करीचा विचित्र प्रकार उघडकीस आलाय। आरोपी रोहन सिंग पोलिसांची नजर चुकवण्यासाठी देवाच्या फोटो फ्रेमच्या मागे 10 किलो गांजा लपवून त्याची तस्करी करत होता। संशय येऊ नये म्हणून त्याने या जागेवर पूजा देखील केली। मात्र पोलिसांनी छापा टाकून धार्मिक चित्रांमागून गांजा जप्त केलाय। आरोपी ओडिशाहून गांजा मागून गाजीबौलीसह इतर भागात त्याचा पुरवठा करत असल्याची देखील माहिती समोर आहे। दरम्यान हा मोठ्या तस्करी रॅकेटचा भाग असल्याचं पोलिसांचं मत आहे, त्यामुळे पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे। ओडिशातील पवित्र पुरी नगरीत आज भगवान जगन्नाथांची बहुडा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या परतीच्या रथयात्रेत लाखो भाविकांनी हजेरी लावली। भगवान बलभद्रांच्या 14 चाकांच्या तळध्वज रथाला भाविकांनी ओढलं। शहरात ठिकठिकाणी भाविकांनी रथाची पूजा देखील केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली। संपूर्ण परिसर जय जगन्नाथ या घोषणेनं दुमदुमून निघाला। यावेळी भाविकांना कोणतीही गडबड न करता संपूर्ण यात्रा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पाडली। भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या गुंडीचा मंदिरापासून पुरी जगन्नाथ मंदिराकडे परतणाऱ्या रथांसाठी जय्यत सुरू आहे। भाविकांमध्ये बाहुडा यात्रेसाठी प्रचंड मोठा उत्साह आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला होणाऱ्या या परतीच्या यात्रेला बाहुडा यात्रा असं म्हणतात। भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि भगिनी सुभद्रा हे गुंडीच्या मंदिरात 7 दिवस मुक्कामी असतात। त्यानंतर ते आपल्या मुख्य मंदिरात परततात। या 9 दिवसांच्या उत्सवाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नरसिंगपूरला होशंगाबादशी जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील एक पूल कोसळलाय। या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। प्रशासनाने पर्यायी मार्गांची व्यवस्था देखील केली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुलाच्या संरचनेला धक्का बसल्यानं तो कोसळल्याची माहिती आहे। दरम्यान वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। केरळच्या कोट्टायममध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती। या दुर्घटनेविरोधात स्थानिक युवक काँग्रेसने आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वीणा जॉर्ज यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। आंदोलकांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। पाण्याचा मारा करून पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। या घटनेमुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय।
उत्तर प्रदेशच्या अमरोहा शहरातील गजरौलामध्ये भीषण अपघात झालाय. एका ट्रकचा हाय टेन्शन लाईनला स्पर्श होताच अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. आगीच्या झळांमुळे आसपासचे अनेक दुकानं देखील जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे प्रशासनाने आता पुढचा तपास सुरू केला आहे. लालू प्रसाद यादव 13व्यांदा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष बनलेत. पाटणात राजद पक्षाचा राष्ट्रीय मेळावा पार पडलाय. या बैठकीत त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. आता लालू यादव 2028 पर्यंत राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेत्यांचं स्वागत केलं. डॉक्टर रामचंद्र पूर्वे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची आता बिनविरोध निवड झाली आहे. भोजपुरी अभिनेता आणि भाजप नेते दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी मराठी भाषा बोलण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. मी मराठी नाही भोजपुरी बोलतो. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवावं, असं त्यांनी विधान केलंय. मीरा रोडमध्ये एका फास्ट फूडच्या दुकानात मराठी न बोललेल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली. त्यानंतर हा विषय तापला. यावर प्रतिक्रिया देताना निरहुआ यांनी उघडपणे मराठी भाषेविरोधात सक्तीविरोधात आवाज उठवला आणि थेट चॅलेंज दिलंय. त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 13,000 कोटींच्या PNB घोटाळा प्रकरणी नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ही अटक भारताच्या ED आणि CBIच्या संयुक्त कारवाईचा मोठा भाग आहे. नेहालवर याआधी अमेरिकेत देखील हिऱ्यांच्या 2.6 दशलक्ष डॉलरच्या फसवणुकीचे आरोप होते. भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी केलेल्या विनंतीनंतर ही अटक झाली आहे. आता 19 जुलैला त्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी होणार आहे. नेहालनं खोट्या कराराच्या नावाखाली हिरे घेतले आणि त्यांचा गैरवापर केला. शिवाय PNB घोटाळ्यात नीरव मोदीसोबत सहभागी असल्याचा देखील आरोप त्याच्यावर आहे. भोपाळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर काही तरुणांनी कार आणि स्कूटर चालवत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होतोय. रेल्वे परिसरात अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व्हिडिओ रेल्वे सुरक्षा दलाकडे पोहोचल्यानंतर तपास सुरू करण्यात आलाय. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तरुणांची ओळख पटवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर आहेत. अर्जेंटिनातील दौऱ्यात मोदींचं भारतीयांनी जोरदार स्वागत केलंय. ब्युनस आयर्समध्ये मोदी मोदी आणि जय श्रीराम अशा घोषणा देत भारतीयांनी पारंपरिक पोशाखात तिरंगा हातात घेऊन त्यांचं मनापासून स्वागत केलं. या भेटीमुळे भारत अर्जेंटिना संबंधांमध्ये नवीन पायाभरणी होणार आहे. गेल्या 57 वर्षांमध्ये कोणतेही भारतीय पंतप्रधान अर्जेंटिनामध्ये गेले नव्हते. त्यामुळे मोदींचा हा दौरा ऐतिहासिक मानला जातोय. मोदी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष माइली यांच्याशी देखील विविध विषयांवर चर्चा देखील करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अर्जेंटिनामध्ये आहेत आणि त्यांनी ब्युनस आयर्स शहरातल्या प्रसिद्ध जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला भेट दिली आहे. सॅन मार्टिन यांनी अर्जेंटिना, चिली आणि पेरूला स्पॅनिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिलं होतं. मोदींनी त्यांच्या स्मारकाजवळ पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ही भेट भारत आणि अर्जेंटिनामधील मैत्री आणि आदराचं प्रतीक मानली जाते. अशा नेत्यांना आदर देण्याची भारताची परंपरा पुढे चालू ठेवत दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. 4 जुलैला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वन बिग ब्युटिफुल बिल नावाच्या कर आणि खर्च कमी करणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक फार कमी मतांनी मंजूर झालंय. त्यामुळे आता अमेरिकन नागरिकांना थोडा कमी टॅक्स भरावा लागणार आहे. मात्र या विधेयकावरून ट्रम्प आणि त्यांचे मित्र एलॉन मस्क यांच्यात पुन्हा जोरदार वाद सुरू झालाय. हे विधेयक वेडसर असून भविष्यातील उद्योगांचं नुकसान करणार आहे असं मस्क यांनी म्हटलंय. तर मस्कला सरकारकडून मिळणारी सबसिडी बंद झाली तर एलॉनला आफ्रिकेत परत जावं लागेल असं प्रत्युत्तर ट्रम्प यांनी दिलंय. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये भव्य कार्यक्रम पार पडला, ज्यात अमेरिकेच्या ताकदीचं थरारक प्रदर्शन पाहायला मिळालं. आकाशात B-2 स्टेल्थ बॉम्बर्स, F-35 आणि F-22 लढाऊ विमानांचं प्रदर्शन करण्यात आलं. या बॉम्बर्सने अलीकडेच इराणमधील अणुस्थळांवर हल्ला केला होता. या मिशनमध्ये सहभागी वैमानिकांना देखील खास सन्मान देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बिग ब्युटिफुल विधेयकावर स्वाक्षरी करत देशाच्या संरक्षण धोरणाला चालना दिली. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्ती, सामरिक ताकद आणि अमेरिकेची जागतिक इशारा देण्याची तयारी स्पष्टपणे दिसून आली.
अमेरिकेच्या टेक्सासमधील हिल कंट्री भागात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे प्रचंड मोठा पूर आलाय. नद्यांना, घरांना आणि सगळ्याच तिथल्या परिसराला पुरानं वेढा घातलाय. या आतापर्यंत आलेल्या पुरामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक मुली बेपत्ता आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि बचाव पथकं काम करतायत. आतापर्यंत 237 लोकांना वाचवण्यात यश आलंय, मात्र काही जण अजूनही अडकलेले. वीज आणि पाणी सेवाही ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून लोकांसाठी शाळा आणि केंद्र निवासासाठी खुली करण्यात आली आहेत. चीनचं दुसरं विमानवाहू जहाज शेडोंग आता हाँगकाँगमध्ये आलं असून ते नागरिकांसाठी प्रदर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. शनिवारपासून लोकांना जहाज पाहण्याची आणि चीनी नौदलाच्या जवानांसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली आहे. उड्डाण डेकवर लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरही ठेवण्यात आलेली आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे. शेडोंगनं अलीकडेच पॅसिफिक महासागरात सरावात भाग घेतला होता. याआधी चीनचं पहिलं विमानवाहू जहाज लिओनिंग 2017 मध्ये हाँगकाँगमध्ये आलं होतं. या जहाजातून चीनची नौदल ताकद किती प्रगत आहे हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मेक्सिको सिटीमध्ये नागरिकांनी जोरदार आंदोलन केलंय. तिथले स्थानिक लोक वाढत्या पर्यटनामुळे त्रस्त झाले. पर्यटक आमची घरं चोरतायत अशा घोषणा देत काही लोकांनी दुकानांची तोडफोड केली आणि आग देखील लावली आहे. कॉन्डेस आणि रोमा या भागात नागरिकांची आंदोलनं सुरू आहेत. अमेरिकन पर्यटकांमुळे घरभाडं खूप वाढलं असून स्थानिकांना स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागतंय. लोकांना वाटतंय की त्यांचं शहर त्यांच्या हातातून निघत चाललंय, अशी प्रतिक्रिया तिथल्या स्थानिकांनी दिली आहे. स्पेन सारख्या देशांमध्येही अशाच प्रकारची आंदोलनं झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी आता पर्यटनावर नियंत्रण आणण्याची मागणी केली जाते. केनियाचे अध्यक्ष विलियम रुटो यांच्या विरोधात जनतेने आक्रोश केलाय. वन टर्म म्हणजेच वन टर्म असे फलक घेऊन लोकांनी त्यांना 2027 मध्येच नाही तर आत्ताच पद सोडण्याची मागणी केली आहे. रुटो यांनी गोरगरिबांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यांनी त्या उलट कर वाढवून लोकांचा विश्वासघात केल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी केलेल्या करवाढी विरोधातील आंदोलनात 22 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान अलीकडेच एका ब्लॉगरचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानं ही निदर्शनं पुन्हा एकदा पेटली आहेत. लोक भ्रष्टाचार, नेत्यांची उधळपट्टी आणि अदानी समूहासोबतच्या $2 अब्ज करारावर नाराज आहेत. इस्रायलच्या वेस्ट बँक भागात अलीकडेच पॅलेस्टिनी अमेरिकन नागरिकांनी जोरदार निषेध व्यक्त केलाय. त्यांच्या गावाजवळ इस्रायली स्टेलर्सनी 4 नव्या चौक्या उभारल्यात आणि आणखी 2 उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे हिलटॉप यूथ नावाच्या अतिरेकी गटाचे लोक असल्याचा दावा आरोप करतायत. हे पॅलेस्टिनी लोकांवर आणि त्यांच्या मालमत्तेवर हल्ले करतात. संतप्त पॅलेस्टिनी नागरिकांनी एका चौकीजवळच्या शेतात आग लावली. सुदैवाने यात कोणी जखमी झालं नाहीये. ही कारवाई म्हणजे पॅलेस्टिनी लोकांचं स्वतंत्र राष्ट्र होण्याच्या आशेवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न असल्याचं तिथल्या मेयरनं म्हटलंय. इस्रायल विरोधातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने देशांतर्गत कारवाया वाढवल्यात, ज्याचा थेट फटका बलूच अल्पसंख्याकांना बसतोय. सिस्तान बलुचिस्तानमधील एका गावावर IRGCनं ड्रोन आणि लष्करी गाड्यांनी हल्ला केला, ज्यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी देखील झालेत. एका गर्भवती महिलेला लाथ मारल्यानं तिचा गर्भपातही झालाय, अशी माहिती तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तिथे इस्रायली हेर होते पण कोणताही पुरावा नाही, असं इराणचं म्हणणं आहे. तरी निर्दोष बलूच नागरिकांवरची क्रूर दडपशाही आहे, अशी भूमिका मानवाधिकार संघटनांनी मांडली आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये संताप उसळलाय. अझरबैजानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर थेट टीका केली आहे. त्यांनी भारतावर पाण्याचं शस्त्र बनवतोय असा आरोप केलाय आणि युद्धासारखं वर्तन करत असल्याचं देखील म्हटलंय. या परिषदेत तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान देखील होते. भारताने हा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला होता, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. शाहबाज यांच्या या वक्तव्यामुळे भारत पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने सिंधू नदीचं पाणी ही त्यांची जीवनरेषा असल्याचं देखील म्हटलंय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गेले 2 आठवडे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे सत्ता बदलाच्या चर्चा रंगायला लागल्यात. ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला देखील ते गैरहजर राहणार असल्याचं कळतंय. त्यामुळे शी जिनपिंग यांची सत्ता संपते का असा सवाल केला जातोय. दरम्यान लष्करी ताकद असलेले जनरल झांग युक्सिया, विश्वासू पंतप्रधान ली कियांग, रणनीतीतील माहीर असलेले डिंग शुजियांग, विचारवंत वांग हुनिंग आणि पक्षनिष्ठ झाओ लेजी आणि ली जोंगहो ही 5 नावं राष्ट्राध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. बांगलादेशमधील हिंदू समाज आता ठाम भूमिका घेतोय. संसदेत आरक्षण किंवा स्वतंत्र निवडणूक व्यवस्था दिली नाही तर कोणत्याही निवडणुकीत भाग घेणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. ढाका प्रेस क्लब बाहेर मानवी साखळी करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
कित्येक निवडणूक ही आमच्यासाठी शिक्षा आहे, कारण संसदेत आमचं प्रतिनिधित्वच नाही. मंदिरांची तोडफोड केली जाते, खोट्या आरोपांखाली अटक होतीये, जमिनी बळकावणं हे आम्हाला सहन करावं लागतंय असं हिंदू नेत्यांनी सांगितलंय. हक्क न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी भूमिका तिथल्या नागरिकांनी घेतली आहे. नासा मंगळावर मानव पाठवण्यासाठी तयारी करते. एलिसा कार्सन ही अमेरिकन विद्यार्थिनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एलिसाला लहानपणापासूनच अंतराळाची आवड होती. तिनं अगदी लहान वयापासूनच नासाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला. वयाच्या 16व्या वर्षी तिनं स्पेस ट्रेनिंग सुरू केलं आणि 18व्या वर्षी वैमानिक पदवी मिळवली आहे. तिनं स्कुबा डायव्हिंग, मायक्रोग्रॅव्हिटी फ्लाईट आणि इतर कठीण प्रशिक्षणं देखील पूर्ण केली आहेत. सध्या ती PhD करत असून 2030 मध्ये मंगळावर जाण्याची तयारी करते. मंगळावरून परत येणं कठीण आहे, पण मी तयार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी तिने दिली आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशनं रॅपिड प्रकारात ग्रँड चेस टूर 2025 स्पर्धा जिंकली आहे. क्रोएशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत त्यानं अवघ्या 19व्या वर्षी 18 पैकी 14 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय. विशेष म्हणजे मॅग्नस कार्लसनने त्याला आधी कमजोर खेळाडू असं म्हटलं होतं, पण गुकेशनं चौथ्या फेरीत कार्लसनलाच हरवून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुरुवातीचा सामना हरल्यानंतरही गुकेशनं हार मानली नाही, मेहनत वाढवली आणि पुढे सलग विजय मिळवत जेतेपद पटकावलंय. मॅग्नसचा पुन्हा पराभव केल्यानं त्याचं प्रचंड कौतुक केलं जातंय. लिव्हरपूलचा खेळाडू डिएगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रेस सिल्वा यांच्या पार्थिवावर आज 5 जुलैला पोर्तुगालमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 3 जुलैला स्पेनमध्ये त्याच्या लॅम्बॉर्गिनीचा अपघात होऊन आग लागली होती. या अपघातात डिएगोचा मृत्यू झाला. स्पॅनिश पोलीस अपघाताचं कारण शोधत असून टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान गोंडोमार इथल्या इग्रेजा मात्रिस चर्चमध्ये झालेल्या अंत्यसंस्काराला लिव्हरपूलचे खेळाडू, डिएगोचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. पोर्तुगालचे राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेस यांच्यासह आघाडीच्या पोर्तुगीज खेळाडूंनी देखील अंत्यसंस्काराला हजेरी लावली.